तर आता आम्ही जिथे जातोय ना बाईकने, म्हणजे की ना वडापाववाला आहे, या काकांचा वडापाव पण चांगला. कल्याणची जुनी ओळख. बघा, अशा पद्धतीचे स्लॉटेड आहे बघा ना इथे. कोण काय घ्यायचे? सांगोली. नुसता पेढे. या माणसाने वडा पण घेतला इथे. नमस्कार मंडळी, आमच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही दिलेल्या भरभरून रिस्पॉन्ससाठी प्रथम तुमचे धन्यवाद. आज आम्ही जातोय एका नवीन ब्लॉगसाठी. आज एक नवीन ब्लॉगची आम्ही सुरुवात केलेली. बेसिकली आमचा जो इन्फॉर्मेशन आम्ही व्हिडिओ बनवलेला की गणपतीसाठी तुम्हाला जो रॅक बनवायचा आहे आणि ते पूर्ण सामान कुठे मिळणार आहे, तर आम्ही तिथेच जातोय. तर या ब्लॉगमध्ये असेच बनून राहा. तोपर्यंत धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून पण काही लोक सबस्क्राईब नाही करत आहे. खूप कमी लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. यस, कारण की व्हिडिओज खूप जण बघतायत पण सबस्क्राईब अजून करत नाहीये. तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्याने आम्हाला पण मोटिवेशन मिळेल आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ काढायला आम्हाला पण चांगलं वाटेल. तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा चॅनलला लगेच. आणि आता आपण जाऊया इथून बाहेर या गेटमधनं आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जातोय. जिथे आपल्याला गणपतीचं सामान वगैरे यस. किंवा जो टेबल जो आम्ही बनवलाय त्याचं साहित्य, भरपूर जणांचे मेसेज आले आम्हाला की स्लॉटेड अँगल कुठे मिळतील. करेक्ट. तर त्याच्यासाठीच आम्ही जरा खूप शोधलं डोंबिवलीला, पण डोंबिवलीला कुठेच नव्हतं. तर आम्ही आता जिथे जातोय ना ते तुम्हाला दाखवतो आम्ही. सो या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत कनेक्ट राहा. तर आता आम्ही जिथे जातोय ना बाईकने, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही जातोय की जिथे ते सामान वगैरे जे सगळं आपल्याला मिळणार आहे, तर तिथे काही खायची ठिकाणं पण आहेत जी बाकीच्या युट्यूबरने ऑलरेडी दाखवलेली आहेत. यस. पण तिथले काही जेन्युन रिव्ह्यू जे आमच्या टेस्ट बडला कसं वाटतंय ते आम्ही तिथे ट्राय करणार आहे आणि बघूया आपल्याला कसं वाटतं. तर आम्ही कुठे जातोय, काय काय करतोय ते शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. आणि बघा, ही आमची सवंगडी आहे, म्हणजे ही आमची स्कूटी खूप 2012 पासून आमच्या सोबत आहे. आणि हिची स्टोरी आम्ही तुम्हाला कधीतरी नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे सांगू, है ना. हो. आता इथे आम्ही ट्रॅकच्या इथे आलोय, ट्रेन जाते आणि आम्ही थांबलोय. सावलीत थांबलोय. कुठल्या रोडने जाऊया? आपण तो सरळ आहे त्याच्यावरूनच जाऊया. तुला तिकडनं जायचं ना सिंधुदुर्गच्या इथून? पण- गेली ट्रेन, चल पुढे. थांब जरा, सावली आहे ना तिथे, ऊन खूप आहे. बघ जरा, ऊन पण कमी झालंय. ते बघ आलं परत. ट्रॅक ओपन झालंय आणि आम्ही आता जातोय इकडे. आता दुपारची गर्दी कमी आहे म्हणून ना, हो. नाहीतर संध्याकाळी आणि सकाळी एवढी गर्दी असते ना ट्रॅक बंद केल्यावर. हा. दोन्ही साईडने अशी लोक सुटतात ना एकदम जोरात. कामाला रेस लावली आहे इथे. कधी कधी मला कामाला जायला लेट झालेलं असतं ना आणि इथे ट्रॅक लागतो ना, आई शपथ, असं ते वर खाली होतं, काय सांगू. हा. आणि त्याच्यात काय मला भूक पण लागते ना. तिकडनं जायचं होतं ना तुला. तर जाऊ दे, हा, तो वळसा. आहे की ना वडापाववाला आहे. या काकांचा वडापाव पण चांगला असतो. मी खाल्लेला आहे खूप वेळा. त्यांचं इंस्टाग्राम वरती पेज पण आहे, श्रीकांत. काय बोलते? ते टाकतात. त्यांचा मुलगा आहे ना, तो बनवतो रील वगैरे. त्यांचा वडापाव पहिल्यांदा आपण गणपती विसर्जन आम्ही या रोडनी जातोय आणि आता कसं श्रावण चालू आहे म्हणून. पण आम्ही ना असं कधी म्हणजे श्रावणाच्या आधी मच्छी वगैरे खायची असेल ना, तर आम्ही इथे खूप मोठं मार्केट आहे पुढे, म्हणजे बसतं. खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे एवढे मच्छीवाले आहेत नाही, एवढे मच्छीवाले आहेत, बापरे, पूर्ण. अगदी फुल. आणि तिकडे ना एक काकी असतात नाही रे श्रीकांत, हा. तुमच्याकडे ती व्हाईट कलरची प्रॉन्स एकदम खूप कमी मध्ये विकतात बिचाऱ्या. खूप साध्या पण आहेत त्या एक दिवशी ना आम्ही तुम्हाला दाखवू. जर तुम्ही डोंबिवलीच्या असाल ना तर त्यांच्याकडनं नक्की एकदा परचेस करा, है ना. म्हणजे तेवढा त्यांना पण सपोर्ट, म्हणजे त्या खूप साध्या आहेत, अशा खूप साधे आहेत, खूप खूप साधे साध्या आहेत. आणि वाजवी दरात विकतात. इथे बसतात, इथे 100 रुपयाला इथे बसतात त्या. इथे बसतात किंवा मग इथे या साईडला बसतात. हा. आणि इथून ना ही पूर्ण लाईन सुरू होते मच्छीची. ही पूर्ण इथे दिसेल तुम्हाला बघा, पूर्ण लाईन सुरू होते. जर तुम्ही असाल ना डोंबिवलीचे, तर मी जे दाखवलं ना तिथे त्या काकी बसतात, त्यांच्याकडनं नक्की घ्या. ते 100 रुपयाचा वाटा देतात. तर इथे एका रेल्वे स्टेशनला आपण पोहोचलोय, ठाकूरलीला. आणि आता आपण इथून जातोय. आम्ही जिथे जातोय ना त्याचे अल्फाबेट आहेत UN. काय? UN. UN नाही, US. UP जसं UN. मग काय येणार? US. हा, US. US कसं? UN. हा बरोबर. हा. ना उच्चार सांगा मला काय काय असेल UN वरनं.
आता आम्ही पोहोचलोय कल्याणला, है ना. कल्याणाला बघा हा चौक आला इथे. चौक वरनं घ्यायचंय आपल्याला राईट. इथे या साईडला शिवाजी महाराजांचं चौक आहे, कल्याणची जुनी ओळख. हे बघ राख्यांचे स्टॉल बघ किती लागले. केवढे स्टॉल लागलेत राख्यांचे ते बघा. पूर्ण हे स्टॉल आहे राख्यांचे. बघूया नंतर, मला घ्यायच्यात राख्या. हे बघ इकडे पण आहे. हे छोटे छोटे आहेत पण तिकडे तर लाईनीत सगळे स्टॉल आहेत. हे राख्यांचे स्टॉल आहेत. या मोरे राखी के बंधन को निभाना. अरे किती आहेत राखीवाले. हा आता जवळ आलं ना रक्षाबंधन, 28 तारखेला आहे ना. अरे पण एवढे असतात मग. मला वाटतं सगळ्यात जास्त भाऊ बहीण कल्याण मध्येच आहेत. तर अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलो आहे फायनली उल्हासनगरच्या गेटला आहे ना. हो, हा उल्हासनगरचा गेट आहे. एंट्रन्स छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. तर जे काय आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे की काय काय आपल्याला सामान मिळतंय. बाईक वरती ना थोडस अनकम्फर्टेबल होतं, नाही उडतं असं. हा मोबाईल पण ना असं पकडायला भीती वाटते, हलतो ना जोरात. तरी रस्ते बरे आहेत इथे, नाही. आजूबाजूला पाऊस पण आलाय जरा जरासा बघ. तिकडे केवढं ऊन होतं. नाही ते बरं वाटतं जरा. ऊन पण कमी झालं तर. आणि पाऊस आणि रस्ते मेन चांगले, त्याच्यामुळे जरा स्मूथ गाडी चालते. नदीन धाव होत नाहीये. हा मगाशी जाम हे होत होतं ना, म्हणून मी जास्त व्हिडिओ काढले नाही. एकदम हालत होता हात जोरात. उल्हासनगर नगरीत तुमचे स्वागत आहे. या उल्हासनगर मध्ये सगळं काही मिळतं. हा बऱ्याच गोष्टी मिळतात. रॉ मटेरियल पण रॉ मिळतात. मटेरियल खूप मिळतात इथे. असे अनेक लोक फर्निचर्स वगैरे पण इथून रस्ते खरंच खूप चांगले बनवले तिथे. हा मग आपल्याला कुठल्या एरियामध्ये जायचंय माहितीये का तुला? आपल्याला ते फर्निचर वाला जो एरिया आहे ना तिथे, तरी पण आपण एकदा विचारूया इथे. आपण आधी शोधूया. कारण आपण जे घेतलं होतं ते कसं आपण ठाण्याहून घेतलं होतं. हा तर आम्ही इथे आता कल्याण अंबरनाथ रोड वरती आहोत, म्हणजे उल्हासनगरला आलो ऑलमोस्ट. आणि तुम्हाला अशी दुकानं दिसतील. तर इथे ना हे न्यू शक्ती म्हणून दुकान आहे वरती बघा. हे जे नाव आहे ना न्यू शक्ती म्हणून हे दुकान आहे. तर यांच्याकडे बघा हे बाहेरच असं हे रॅक बनवून ठेवलेलं आहे स्लॉटेड अँगलचं. तर तुमच्याकडे असं मिळतं स्लॉटेड अँगल. आपल्याला जशी साईज पाहिजे तसं हे आपल्याकडे मिळतं. तर काकांना आपण विचारूया, स्लॉटेड एंगल मिलेगा ना आपके पास? साइज के हिसाब से कटिंग करके मिलेगा ना? और क्या प्राइस है उसका? अलग अलग है सब. 4 बाय 2.5 फुट का तो भी अप्रोक्सीमेटली. टेबल पूरा आपको 4 बाय 2.5 हाँ, का मतलब ना. उसमें गणपति के लिए जितना मीटर एंगल लगेगा, फुट लगेगा, कैलकुलेशन आपको पूरे बताऊंगा मैं. काट के भी देंगे ना साथ में. हाँ हाँ. और ये आपका ये कौन किधर है, मतलब ये रोड कौन सा है? कल्याणम बना रोड 17 सेक्शन. ओके ठीक है. और टाइमिंग क्या रहता है? बंद रहता है क्या दुकान किसी दिन? कभी बंद रहता है, कभी दुकान हाँ. चालू रहता है? सोमवार को बंद रहता है. और रात को कितने बजे तक चालू रहता है? 8:30-9 बजे तक. 8:30-9 बजे तक चलेगा. आपका नाम सर? निमेश भाई. ठीक आहे, थँक्यू निमेश भाई. बघा या अशा पद्धतीचे स्लॉटेड अँगल असतात. ते आपल्याला साईज प्रमाणे कापून मिळतात. आता हे खूप मोठं आहे तर आपल्याला जसं साईज पाहिजे तसं कापून मिळतं. एक मिनिट. तर चल मग एक दुकान तर मिळालं. थँक्यू. ते बघा इथे असे रॅक बनवलेले खूप मजबूत असतं. इथे नटबोल्ट वगैरे मिळतात त्याच्याबरोबर. नटबोल्ट हे मला बोलताच येत नाही यार. बोलले ते स्टेशन वरनं कसं यायचं? म्हणजे शहाड किंवा कल्याण किंवा उल्हासनगर कोणत्याहीच स्टेशन वरून तुम्ही याल ना तर उल्हासनगरचा 17 नंबरचा चौक आहे. त्या 17 नंबरच्या चौकच्या इथे यायचं. आणि जर तुम्ही कल्याण साईडने येत असाल तर तुम्हाला दिसेल बरेच कारचे शोरूम पहिले दिसतील. कार शोरूम आणि कारचे ते सगळे सामान दुकानं त्या लाईनीला पुढे मिळतील. तसं पुढे पुढे येत राहायचं. आणि हे दुकान आहे ते न्यू शक्ती म्हणून. त्यांचा नंबर बघा वरती आहे आणि हे त्यांचं कार्ड आहे. तर मी याचे डिटेल आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकते. पण तुम्ही
पाहिजे तर याचा फोटो काढू शकता. आपण इथे का थांबलोय? पावसामुळे पाऊस बघा केवढा आला, दाखवते मी. येतोय आणि जातोय ना तो मध्ये मध्ये. पूर्ण ओलं झालं खाली, त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो इथे एका ठिकाणी. बराच पाऊस आला ना जोरात. अजून 2-3 दुकानं आहेत ना पुढे? हा, एक दुकान आहे ते काकांनी सांगितलं. हा, बघूया म्हणजे अजून ऑप्शन दाखवूया ना म्हणजे. हा, ते चांगलं आहे बोलले, ते बेस्ट दुकान आहे बोलतात. हा तेच. हा आहे ना शिवाजी चौक आहे, तिथून आम्ही ह्या साईडला आलोय. इथे हे मंदिर दिसेल तुम्हाला झुलेलाल. आणि इथे सगळी दुकानं आहेत लाईनीमध्ये. Yes. आणि हे रॉयल हॉटेल आहे. रॉयल Okay. हॉटेल आहे बघ, रॉयल रॉयल हॉटेलच्या रॉयल हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर. हा, हे न्यू मेट्रो एक दुकान आहे. आता आतमध्ये जाऊया आपण आणि विचारूया त्यांना. हे न्यू मेट्रो फर्निचर हाऊस हे दुकान आहे. सोमवार बंद बघा. इथे ना मोस्टली सगळी दुकानं सोमवारी बंद आहेत. इथे त्यांचा नंबर पण आहे आणि इथे तुम्ही बाहेर बघू शकता, हे सगळे स्लॉटेड अँगल ठेवले आहेत. आणि इथे ना आजूबाजूला अजून 2-3 दुकानं पण आहेत, त्यांच्याकडे पण आहेत स्लॉटेड अँगल. बाबू स्किन वगैरे इथे बघा, हे असे ठेवलेले आहेत. हे बघा, हे कलर काढलेला आहे पूर्ण. हे कट केलेले पण आहेत, तिथे असे कट करून ठेवलेले पण साईज आहे. तर ह्याप्रमाणे जर साईज पाहिजे किंवा तुमच्या हिशोबाने जर साईज पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. हे इथे बघा असे रॅक वगैरे बनवलेले आहेत. तर लोक असे रॅक बनवतात आणि आपण टेबल पण बनवू शकतो, जसं की मी तुम्हाला दाखवलंय. हे बघा, हे असे प्लेट्स पण मिळतात लावायला, त्याच्याने अजून जास्त मजबूती येते. तर हे दादा आहेत इथे, त्यांच्या दुकानात तुम्ही विजिट करू शकता. ज्ञान कार्या। ये जो है ये आप काट के भी दोगे? हाँ हाँ, स्लॉटेड एंगल है, गणपति का टेबल में भी लगता है, सब कुछ मिलेगा आपको, साइज के हिसाब से कटिंग करके मिलेगा। और वो पैरों के जो रबर आता है ना वो सब मिलेगा, हाँ, एसेसरीज वगैरह सब मिलेगा उसमें आपको। ओके। और कितने टाइम तक खुला रहता है दुकान? रात को 9 बजे तक। 9 बजे तक। सोमवार बंद रहता है ना? हाँ, सोमवार 3 के बाद बंद रहता है। अच्छा, मतलब 3 बजे तक चालू रहता है? जी जी जी। ठीक है, तो तुम्ही यांच्या चालू रहता दुकानाला आपलं कार्ड दो ना मुझे. हाँ। तो तुम्ही यांच्या दुकानामध्ये विजिट करू शकता. बघा इथे भरपूर स्लॉटेड अँगल. हाँ, सब गेज का मिलेगा, हल्के से लेके जाड़ा तक। हाँ, मतलब उसमें अच्छा भी क्वालिटी। क्वालिटी भी है. क्वालिटी के ऊपर। हाँ, पण तुम्ही मजबूत Full heavy। क्वालिटी घ्या मी तर म्हणेल. जिसको 100 कारण kg की वजन रखने का है वो भी मिलेगा एक स्लैब के ऊपर। चलेगा. ओके. थँक्यू. तर हे त्यांचं कार्ड आहे, तुम्ही या कार्डचा फोटो काढू शकता किंवा मग मी हे डिस्क्रिप्शन मध्ये टाकते डिटेल्स. तर हे बघा, ते भरपूर दुकानं आहेत. तर त्यातल्या त्यात मी तुम्हाला जी आपल्याला चांगली वाटतात ती मी तुम्हाला दाखवते आणि यांची क्वालिटी पण चांगली आहे. हे बघा, चांगली क्वालिटी आहे. हे ऍक्च्युली असे सगळे रॅक आहेत ना, तुम्हाला मेडिकल आहे ना, हा. लायब्ररी मध्ये खूप बघायला मिळतात. म्हणजे हे 100 किलो वजन पण उचलू शकतात, एवढं पण ते मजबूती मजबूती देतं. असते. हो, असं बरोबर. तर तुम्ही हे सगळे असे इथे येऊन परचेस करू शकता. हाँ, तर इथे इंस्टाग्राम पे बहुत हा वायरल हो गया. चौकच्या ह्या लाईनीमध्ये आलात ना की तुम्हाला इथे एक मंदिर दिसेल छोटस कॉर्नरला, आणि ह्या रोडला ही सगळी दुकानं आहेत अशी. आणि हा इथे नाही नाही. न्यू मेट्रो फर्निचर हाऊस म्हणून दुकान आहे, तर इथे तुम्ही येऊ शकता. आणि या सेम गल्लीने आम्ही ना पुढे पुढे येतोय ना, हा. तर तुम्हाला अजून पण 2-3 दुकानं इथे दिसतील, म्हणजे आहेत. हा. त्या बरीच दुकानाच्या दुकानं बाजूला आहेत. पण एक दुकान हा, होतं. ते दाखवलं मगाशी. हा. तर ते पण एक दुकान आहे आणि इथे पण दुकानं आहेत हा. 2-3. Yes. म्हणजे तिकडे गर्दी असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. पण ते दुकान चांगलं होतं, मला ओव्हरऑल तिथलं ते क्वालिटी वाटली गोष्ट. Yes. तर तुम्ही तिथे जाऊ शकता. नाही बघ, अजून एक आहे बघ. हे बघ, इथे पण आहे दर स्टील तर स्टील, म्हणजे आहेत ह्या लाईनीमध्ये ही दुकानं आहेत. आहेत. शिवाजी चौकच्या एक्झॅक्ट आता कुठून येत आहे तुम्ही माहिती नाही, रॉयल हॉटेल कोणाला पण विचारा हा. आणि त्या गल्लीमध्ये या. बस. आता आम्ही ना इथे जातोय ते काय खायला, किशोर पेटीस. किशोर पॅटीस खायला जातोय. तर बघूया, मी तर पहिल्यांदाच खाणार आहे. मी दुसऱ्यांदा. तुला आवडलेलं पहिल्यांदा खाल्लेलं तेव्हा? हा, म्हणजे आवडलं ना. हा, बघूया आपण म्हणजे कसं काय. एवढी दुकानं आहेत ना उल्हासनगरला, सगळं मिळतं. थोडं दाखवूया ना की डेकोरेशनचं पण जर सामान कुठे मिळत असेल ना, हा, नक्की. तर म्हणजे कसं आपण कसं पहिल्यांदा आली तेव्हा सगळं शोधत होतो आणि आपला खूप वेळ हे बघ, अजून एक. तर त्याच्यामुळे आपण दाखवूया. बघा, इथे पण एक दुकान आहे. काय चप्पल. खूप आहे तिथे दुकानं ना. ही हा. डोंबिवलीला एक दुकान नाही. डोंबिवली आम्ही डोंबिवलीला पूर्ण असेल पण शोधून काढलं, पण आपल्याला तरी नाही मिळालं. जर डोंबिवलीचं कोण बघत असेल आणि त्यांना माहिती असेल तर डोंबिवली. त्यांनी आम्हाला कमेंट मध्ये सांगा की हो. कुठे आहे, है ना. हो, नक्की नक्की. म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जर डोंबिवलीतल्या डोंबिवलीमध्ये पण मिळत असेल चांगलंच आहे ना. थोडंसं पुढे यायची गरज नाही. पण
घ्यायचंच असेल तर उल्हासनगरला येऊ शकता. उल्हासनगरला ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी मिळतील. हा, आणि जर हा. तुम्ही ऍक्टिवा किंवा बाईक वर पण येताय डबल सीट वर, तरी पण कॅरी करू शकता. म्हणजे असं काही इतकं पण हा हेवी आहे नो डाऊट, पण जर ऍक्टिवावर असेल तर तुम्ही आरामशीर पुढे म्हणजे ठेवून आरामशीर चालवू शकता. तर काय असं म्हणजे फर्निचरचं दुकान आहे ना, हा हे सगळी फर्निचरचीच दुकान आहे. तो तुझा फ्रेंड बोलला ना फर्निचरचे दुकान लाईनीमध्ये, हा मला वाटतं हीच. तरी ते नेहरू चौकामध्ये आता आम्ही इथे आलोय आणि ह्या साईडने जर तुम्ही इकडे बघितलात ना, हे बघा इथे तुम्हाला असा बोर्ड दिसेल जलाराम थंडाई सरबतवाला आहे. आणि ह्या लाईनीमध्ये पूर्ण डेकोरेशनचं सामान तुम्हाला दिसेल. इथे कपडे आहेत, अजून जे काय डेकोरेशनला सामान लागतं ते पूर्ण इथे आहे. बघा इथे ते समोरच व्हिडिओ. इथे ही सगळी दुकानं आहेत. तर ही सगळी इथे दुकानं आहेत. हा, ऑलमोस्ट सगळं काय बघ इथे गार्गी. हा, हे बघा ना इथे कोण काय जायचे हे पण आहे. मकर पण दिले ते बघ. मकर मकर दाखव राईटला. कुठे आहेत? हा, इथे मखरचं पण आहे दुकान, बनवलंय मकर. रेडीमेड मखर ते पण आहे. नंतर इथे लाईनी ती सगळी दुकानं आहेत. जर तुम्हाला फ्लावर डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि बरीच मोठी लाईन आहे. आहेत. पूजा सामुग्रीचं दुकान पण आहे. सगळ्या माळा, हे बघ. म्हणजे ऑलमोस्ट सगळं काम आपलं होऊ शकतं इथे. हा, सगळं एकत्र सगळं सगळं अँगल घेऊन ह्याच लाईनीमध्ये पुढे आलात की तुम्हाला ही सगळी दुकानं मिळतील. यस, बरोबर. नेहरू ते पण आहे. हे बघा, मखर मखरचे खूप ऑप्शन आहेत. हा, रेडीमेड मखरचे खूप. ही लेन पूर्ण पूर्ण म्हणजे लाइटिंग पण आहे. इथं पण मस्त मस्त मखर आहेत. मखर रेडीमेड वाले पण बरेच आहेत. इथे लाइटिंग, ते रिंग वगैरे लागतात ना आपल्याला, हा, रिंग डेकोरेशन साठी लागतात ना, सेटअप वरचा. आता तो Yes. टेबल खालचा झाला आपला. करेक्ट. हा, जो वरचे जे रिंग वगैरे लागतात ना, ते पण इथे मिळतंय बघा, कृष्णा एंटरप्राइजेस मध्ये. चल पुढे कर. त्यानंतर इथे परत हे सगळं रॉ मटेरियल किंवा रेडीमेड मखर आहेत. त्याच्यानंतर इथे पण आहेत, कारण की कोणाकोणाला ते मखरचे व्हिडिओ वगैरे काढून चालत नाही ना, हे बघा, ते आपण कपडे. नाही काढू शकत. हे छोटे मोठे आपल्याला जे चौरंगावरती घालायला वगैरे कपडे लागतात ते आहे. पुढे चल. त्याच्यानंतर हे पण आहे इथे. आणि ते जे झुमर साठी लावावं, झुमर सारखे लावतात ना वरती डोक्यावर छत्र गणपतीच्या. छत्र. छत्र, तर ते असं लाइटिंग मध्ये वगैरे पण हे दुकान आहे, मोरिया डेको म्हणून. म्हणजे गाईस, तुम्ही जर या गल्लीमध्ये याल ना, तुम्हाला सगळं डेकोरेशनचं सामान हा, मिळेल. म्हणजे एकत्रच अँगल घेऊन हो, डायरेक्ट सगळं सामान इथूनच घेऊन जाऊ शकतात. डायरेक्ट पकडायची ओला उबर. स्वतःची हा गाडी असेल तर एकदम मस्तच आहे. हा. सगळं एकत्र घेऊ शकतात. ते लाइटिंग वगैरे पण मिळतंय आणि हे असे गोष्टी पण सुट्टी आहेत. फुलं पण आहेत. ते सुट्टी फुलं पण आहेत. सुट्टी फुलं पण आहेत. हा, जनता काहीतरी नाव आहे, त्याच्या बाजूला आहे ते सुट्टी फुलं. अशा प्रकारे आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय, किशोर पॅटीस. आपलं डेस्टिनेशन आपण तर म्हणजे खायच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय आपण अशा प्रकारे. मी तर फर्स्ट टाइम खाणार आहे, तर बघूया कसं वाटतं. यस, चांगलं असतं. एवढी मोठी परात आहे ना. तर इथे आपण आता आलोय किशोर पॅटीस मध्ये. काय ऑर्डर सांगतो? आपण पाव नको सांगूया, एक पॅटीस सांगूया, सिंगल वाला. ओके, सिंगल हा. पुरेल का? पहिला तू टेस्ट कर, तुला आवडतोय की नाही आवडतोय. पावासोबत खातात ना? हा, खातात. पावसोबत पण खातात. मग एक पाव घे ना, ट्राय करते ना. ठीक आहे, एक पॅटीस पाव बोलूया. काय चांगलं असतं. अजून तर मी काय नाही खाल्लंय. मी फक्त पेटीस आणि ते हेच खाल्लेलं, पावच खाल्ला होता. त्याच्यावर छोले टाकतात पेटीसवर. चांगलं असतं ना? हो, छोले. हा, एक गोष्ट नोटीस केली मी, ते क्लिनलीनेस वगैरे खूप चांगलं आहे. खाली पण क्लिनलीनेस वगैरे खूप चांगलं आहे. अजिबात माश्या वगैरे पण नाहीयेत. मासा पण नाहीये. अरे पाणी का बॉटल दो ना पहिले. पॅटीस आहे काय? हा, तो पॅटीस आहे. मी पहिल्यांदा खाते, टेस्ट अजिबात माहिती नाही कशी आहे.
गरम आहे. गरम आहे खूप. गरम चांगलं मसाला आहे. धबकारा नाही येत आहे ना. नाही 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 चांगलं आहे. चांगलं आहे. तिखट आहे. तिखट आहे ना. हा डोळ्यातनं पाणी. गरम पण होतं ना. पण टेस्ट कशी वाटली ओव्हरऑल? टेस्ट चांगली आहे. मस्त आहे ना. चांगली आहे. एन्जॉय. मला वाटतं पावाबरोबर अजून चांगलं लागेल. हा खाऊन बघ ना पाव बरोबर. मस्त आहे ना. चांगला. 2 पाव का दिले? एकच पाव देणार होते ना. पावाबरोबर खाऊन बघूया. यांच्याकडे जर रस्सा पाहिजे असेल ना तर थोडासा रस्सा पण देतात हा. चांगला आहे. ना इसीलिए सेल्स वाले की बीवी होना हमेशा फायदेमंद होता है. झालं. मी पण तुला काही ठिकाणं दाखवले. मागवली नुसता पेटीस मागवलाय. त्याच्याबरोबर ही चटणी. हा. तर आता आम्ही एका ठिकाणी जातोय. म्हणजे आमचं झालंय ऑलमोस्ट सगळं काम. आता जरा काम नाश्ता पण झाल्यानंतर केलाय. पण जरा चहाची तलप आली आम्हाला. चहा चहा म्हणजे एक सकाळी आणि एक संध्याकाळी असं पाहिजेच नाही. पाहिजे चहा लवर कोण कोण आहेत कमेंट मध्ये सांगा आम्हाला. आणि अजून पण तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरात लवकर. तर आम्ही ना एका ठिकाणी जातोय तर तिथे ना आम्ही मिसळ वगैरे ऑलरेडी एकदा ट्राय केलेली म्हणजे खाल्लेली आहे. मिसळ वडा. तर त्यांचं चांगलं आहे. खूप मस्त आहे. असं घरगुती अशी टेस्ट आहे नाही. टेस्ट पण मिसळची अशी घरगुती होती ना. म्हणजे आणि वडा पण चांगला होता आणि चहा पण मस्त आहे. तर आता आमचा नाश्ता तर झालाय पण आता थोडा म्हटलं चहा पिऊया. तुला तर किशोर इथून पॅटीस कसा वाटला? शिवाजी चौकच्या इथून 3 मिनिटावरतीच दाखवलं. टुवर्ड्स अंबरनाथ. मध्ये मध्ये असे तुम्हाला मंडपची दुकानं हे काय बोलतात त्याला मखरची दुकानं दिसतील डेकोरेशनची. पटकन ना सुचत नाही काय बोलाय. तर हे आहे मिस मिसळ अँड मिस्टर वडा. तर इथे मिसळ खूप छान असते. त्यांचं पूर्ण ना ते सगळं काउंटर बघ काय मस्त बनवलंय. हा ते छान बनवलंय. एकदम बनवलं पण मस्त आहे. आणि यांची मिसळ खरंच चांगली आहे. तर आम्ही तर तिचा चहा ट्राय करणार आहे. त्याच्याच बाजूला बाजूला बेंगलोर डोसा आहे. म्हणजे जर कोणाला कॉफी प्यायची हा इडली पण पिऊ शकतात. साहेब चहा आहे का? काय ना. या माणसाने वडा पण घेतला इथे आणि 2 चहा. आता तू खा. मस्त आहे वडा. चहा पिऊ लागेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मोस्टली स्लॉटेड अँगल कुठे मिळतात ते दुकानं पण दाखवलेत आणि डेकोरेशनचे त्या बाजूला नियर बाय कुठे आहे ते पण दाखवलंय. हो तुम्ही या व्हिडिओला ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे लोकांना पण कळेल की कुठे मिळतं एक्झॅक्टली. कारण की आम्ही बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं होतं स्लॉटेड अँगल्स कुठे मिळतात. तुम्ही चॅनलला बट सबस्क्राईब नक्की करा. आणि लोकांना शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. ओके. हा बोल. आणि काय बस तुमचं प्रेम दाखवा आम्हाला. अजून काय नाही. तसंच आम्हाला मोटिवेशन मिळत राहील. थँक्यू सो मच. काय असेल तर नेहमी आम्हाला ऍडवाइस करा. आम्ही नक्कीच आमच्या न्यू व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करून आणू. तर आम्ही आता हा व्हिडिओ इथे एंड करतोय. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.